नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 18वा लेसन, ज्याचं नाव आहे परिसंस्था. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापूर्वी 2 सेशन पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक यांची एकमेकांवर अंतरक्रिया कशा प्रकारे चालत असते. जैविक आणि अजैविक घटक जर नसतील तर पृथ्वीवर आपल्याला जीवन दिसलं नसतं. म्हणजे पृथ्वी हे एक मोठी परिसंस्था आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या परिसंस्था कार्यरत असतात. जसं की तळ्यामधली परिसंस्था आहे, सागरामधली आहे, नदीमधली आहे किंवा फॉरेस्ट मधली आहे, म्हणजे जंगलामधली आहे. अशा बऱ्याच प्रकारच्या परिसंस्था आपल्याला दिसतात आणि ह्या परिसंस्थांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर. आता बायोटिक फॅक्टर मध्ये वनस्पती आली किंवा कोणतेही सजीव आले आणि अबायोटिक फॅक्टर मध्ये जसं की आपण सांगू शकतो माती आहे किंवा सूर्यप्रकाश आहे, तापमान, या प्रकारचे घटक जे असतात ते एकमेकांवर कशा प्रकारे अवलंबून असतात त्याच्याविषयी आपण आधीच्या 2 सेशन मध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये परिसंस्थांचे काही प्रकार आहेत. ते परिसंस्थांचे प्रकार कोणते आहेत आणि त्यांच्यात आंतरक्रिया कशा प्रकारे चालते, म्हणजे जैविक आणि अजैविक घटक हे एकमेकांवर कशा प्रकारे अवलंबून असतात, याच्याविषयी आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 18वा लेसन, ज्याचं नाव आहे परिसंस्था आणि त्याच्यामधील 3रा सेशन. इथे पहा, जीवावरणात अनेक परिसंस्था कार्यान्वित असतात. म्हणजे जीव आवरण जे आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या इकोसिस्टीम्स कार्य करत असतात. त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणानुसार त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करत असते. म्हणजे त्यांच्या आजूबाजूला कशा प्रकारची सृष्टी आहे त्याच्यावर त्यांच्या परिसंस्थेचं कार्य असतं. पृथ्वीवर अशा अनेक परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. पृथ्वीवरील या परिसंस्था जरी ढोबळ मानाने स्वतंत्र व वेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्या एकमेकांशी बांधलेल्या असतात. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक परिसंस्था आपल्याला दिसतात, पण आपल्याला बघताना त्या वेगवेगळ्या जरी जाणवत असल्या तरीही त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या म्हणजे डायरेक्टली और इनडायरेक्टली त्या एकमेकांशी बांधलेल्या असतात आणि एक वेब तयार करतात. यामुळे या छोट्या छोट्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जरी आपल्याला त्या वेगळ्या वाटत असल्या तरी आपण त्यांना वेगळ्या करू शकत नाहीत, कारण कुठे ना कुठे त्यांचं एकमेकांशी कनेक्शन असतं. परंतु वैशिष्ट्यानुसार, त्यांच्या कार्यप्रणालीनुसार, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार, म्हणजे सायंटिफिक आपण स्टडी करत असताना किंवा त्यांची जी वैशिष्ट्य आहे, स्पेशालिटी आहे किंवा त्यांची कार्य करण्याची जी पद्धत आहे, त्यानुसार आपण परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पाडतो. ते परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार कोणते हे आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नवनवीन शब्दांची निर्मिती होत असते. बघा, या जगामध्ये किंवा पृथ्वीवर सर्वच गोष्टी असतात त्या विज्ञानावर आधारित आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे सायन्स आहे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन शब्दांची भर नेहमीच पडत असते. याच्यामध्ये इकोसिस्टीम या शब्दाचे सुद्धा असंच आहे. परिसंस्था असे या शब्दाचे आपण मराठीत रूपांतर केलेले आहे. 1930 सालची गोष्ट आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणाच्या भौतिक आणि जीवशास्त्रीय घटकांच्या परस्पर संबंधांचा विचार एका शब्दात कसा व्यक्त केला जाईल. म्हणजे पर्यावरणाचा भौतिक म्हणजे फिजिकल आणि बायोलॉजिकल जे घटक आहेत, कॉन्स्टिट्यूएंट आहेत, त्यांचा विचार आपण एका शब्दात कशा प्रकारे करू, असा प्रश्न रॉय क्लॅफहॅम, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या शास्त्रज्ञाचं नाव ज्याचं आहे, ज्याला म्हणतात रॉय क्लॅफहॅम, या शास्त्रज्ञाला विचारण्यात असा प्रश्न आला होता. या प्रश्नावर त्याचे उत्तर होते इकोसिस्टीम. हा शब्द पुढे एजी टान्सले या क्लॅफहॅमच्या सहकार्याने 1935 साली, क्लॅफहॅमच्या सहकार्याने 1935 साली सर्वप्रथम प्रचारात आणला. म्हणजे त्याचे जे सहकारी होते, असोसिएट्स होते, त्यांनी काय केलं, तो प्रचारात आणला 1935 साली आणि 1930 साली अशा प्रकारचा प्रश्न त्यांना विचारला गेला होता. तर इकोसिस्टीमला जैविक समुदाय, बायोटिक कम्युनिटी असेही नाव आहे. इकोसिस्टीम म्हणजेच काय, तर बायोटिक कम्युनिटी. अशा प्रकारे आपण इकोसिस्टीमचं नाव कसं पडलं याच्याविषयी इथे जाणून घेतलेलं आहे. बघा, पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. पृथ्वीचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मोठ्या क्षेत्रातील हवामान आणि अजैविक घटक जे आहेत ते एकसारखेच असतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपण बघितलं, बऱ्याचशा ठिकाणी हवामान आणि तिथले अजैविक घटक सारखे आहेत आणि म्हणून तिथे मोठ्या प्रमाणावर एकसारखीच परिसंस्था तयार होते, त्याला बायोम्स असं म्हणतात. आता या बायोम्स मध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो. पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे, खूप मोठी परिसंस्था आहे. तुम्हाला सांगितलं, मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की पृथ्वी ही सुद्धा मोठी एक परिसंस्था आहे. पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारचे बायोम्स आढळतात. त्याच्यामध्ये पहिला कुठला आहे, तर भूपरिसंस्था म्हणजे लँड बायोम्स
आणि दुसरं आहे आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी आहे आणि जमीन थोड्या प्रमाणात आहे, 21% जमीन आणि साधारण 79% वॉटर आहे. म्हणजे तिथे दोन परिसंस्था आढळायला हवेत आणि त्या म्हणजे भूपरिसंस्था म्हणजेच लँड बायोम्स आणि दुसरी आहे जलीय परिसंस्था म्हणजेच ॲक्वॅटिक बायोम्स. अशा प्रकारच्या परिसंस्था पृथ्वीवर आढळत असतात. आता आपण बघूया भूपरिसंस्था म्हणजे काय. ज्या परिसंस्था फक्त भूभागावर म्हणजे जमीन जिथे आहे तिथे असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात. आता अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. म्हणजे पृथ्वी तळावर हे जे अजैविक घटक आहेत, अबायोटिक फॅक्टर आहेत, त्यांचं जे वितरण आहे, त्यांचं जे डिसोसिएशन झालेलं आहे ते असमान आहे, इनइक्वल आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था जी आहे ती एक वेगळी परिसंस्था आहे. सदाहरित जंगलातील परिसंस्था म्हणजे इक्वेटरवर जी जंगल आहेत, अमेझॉन वगैरे आपण रिव्हर बघतो, म्हणजे ब्राझील वगैरे जो हा पार्ट आहे तिथे ही इक्वेटरवर असलेली परिसंस्था म्हणजे सदाहरित जंगल तिथे आपल्याला दिसतात. तिथे वेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आहेत. उष्ण वाळवंटातील परिसंस्था म्हणजे आपल्याकडे राजस्थान सारखा भाग आहे किंवा थार वाळवंट अशा प्रकारचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची परिसंस्था दिसते. बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था वेगळी असते. म्हणजे आपण जर जम्मू काश्मीर किंवा उत्तरेकडे जात राहिलो किंवा पोलकडे जात राहिलो तर आपल्याला तिथे बर्फ पडताना दिसतो, म्हणजे तिथली परिसंस्था वेगळी आहे. तैगा प्रदेशातील परिसंस्था वेगळी आहे आणि विषुववृत्तीय वर्षावनांची म्हणजे जे कायम पाऊस पडत असतो रेन फॉरेस्ट जे आहेत त्यांची परिसंस्था वेगळ्या प्रकारची आहे. अशा भूभागावर बऱ्याच प्रकारच्या परिसंस्था आपल्याला आढळत असतात. इथे पहा पहिली परिसंस्था आपण बघतोय गवताळ प्रदेशातील परिसंस्था म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टीम. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसते त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. म्हणजे पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु त्या ठिकाणी एवढ्या पाण्यामध्ये गवत निर्माण होऊ शकतं आणि ते मोठ्या झाडांना तिथे पाणी मिळू शकत नाही, तर अशा ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की इथे मोठी झाडं का निर्माण होऊ शकत नाहीत, कारण पावसाचं प्रमाण कमी आहे. जे काही पावसाच्या द्वारे पाणी मिळतं त्या पाण्यावर फक्त आणि फक्त गवत होऊ शकतं आणि म्हणून इथे मोठ्याले गवताळ प्रदेश निर्माण झालेले असतात. मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यामुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते. शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या गवताळ प्रदेशामध्ये आढळतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या गवताळ प्रदेशातील परिसंस्था म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये आढळत असतात. आता इथे पहा गवताळ प्रदेशातील आपल्याला इकोसिस्टीम दिसते, ज्याला फ्रुटी जंगल आपल्याला दिसतात बघा, त्यांच्यावर हिरवळ आपल्याला दिसत नाही कारण ते पाणी फार कमी प्रमाणात मिळतं आणि जिराफ किंवा इतर आपल्याला इथे हरणासारखे प्राणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ही झाली गवताळ प्रदेशातील परिसंस्था. आता विद्यार्थी मित्रांनो हे काम आपल्याला करायचं आहे. जर आपल्याला हे जमलं नाही तर आम्ही आपल्याला या प्रश्नांचे उत्तर देणार आहोत. बघा गवताळ प्रदेशांना कोणत्या कारणांमुळे धोके संभावतात, तिथे धोके का असतात. आशियाई चित्ता ही प्रजाती मागील शतकात नामशेष का झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की हा जर आशियाई चित्ता आपण बघितला तर हा तृतीय भक्षक आहे. त्याला द्वितीय भक्षक योग्य प्रमाणात जर मिळत नसतील तर त्यांची भूक तिथे भागत नाही आणि त्याच्यामुळे ही प्रजाती जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागलेली आहे किंवा शिकारीमुळे सुद्धा अशा प्रकारची प्रजाती नष्ट होते. आशियाई चित्ता इंटरनेटवरून बघा व वर्णन लिहा. आपण आशियाई चित्ताचा पिक्चर जो आहे तो आपण याच्यावरून किंवा फोटो आपल्याला गुगल सर्चला मिळू शकतो. त्याच्याबद्दल इंटरनेटवरून माहिती काढून आपल्याला ती आपल्या नोटबुक मध्ये रजिस्टर करून ठेवायची म्हणजे नोंद करून ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण गवताळ प्रदेशातील इकोसिस्टीम बद्दल या सेशन मध्ये जाणून घेतलं. आपल्याला माहित आहे की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स हे एकमेकांवर अवलंबून असतात. जिथे चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो तिथे मोठी झाडं होत असतात म्हणजे विषुववृत्तीय जंगल जी आहेत ती मोठ्या प्रमाणात रेन फॉरेस्ट म्हणून ओळखली जातात. परंतु जिथे पाऊस कमी आणि ऊन जास्त असतं अशा ठिकाणी छोट्या प्रमाणात गवत वाढत असतं आणि हे गवताळ प्रदेश मोठमोठे निर्माण होत असतात. तिथे वेगळ्या प्रकारचे प्राणी जे असतात ते या गवताळ प्रदेशावर आपली उपजीविका करत असतात आणि एकमेकांवर अवलंबून असतात. अशा प्रकारे आपण गवताळ प्रदेशातील इकोसिस्टीम विषयी या सेशन मध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो आस विद्यालय म्हणजे एएस विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकता. आपल्याला विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, त्याच्यानंतर आपण बघतोय मॅथ्स, मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा कॉम्प्युटर या विषयांचं अगदी परिपूर्ण नॉलेज या ऍप मार्फत दिलं जातं. आजकालचा जमाना जो आहे तो आकलन पद्धतीवर शिक्षणाचा आहे. म्हणजेच आपल्याला काही गोष्टी पुस्तक वाचून कळत नसतील
किंवा शाळेमार्फत कळत नसतील तर तुम्ही आस विद्यालयाचं ॲप जरूर वापरा, ज्याच्यामधून आपल्याला तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळतं। त्याचप्रमाणे कोणताही पाठ आपल्याला समजला नसेल तर त्याचं योग्य सोल्युशन आपल्याला आमच्या शिक्षकांकडून मिळत असतं। आपण हे ॲप रजिस्टर केलेलं आहेच। आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ॲप बद्दल माहिती द्या, जेणेकरून ते सुद्धा हे ॲप रजिस्टर करतील आणि त्यांना सुद्धा योग्य प्रकारे शिक्षण मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, बाहेर खूप कॉम्पिटिशन आहे, म्हणजे या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर अशा प्रकारच्या ॲपची आपल्याला अत्यंत गरज असते आणि हीच गरज ओळखून आस विद्यालयाने आपल्यासाठी हे ॲप आणलेलं आहे। यांच्यामार्फत आपल्याला अमर्याद असा टेस्टचा अनुभव मिळत असतो। आपले आन्सर्स लिहित असताना काही आन्सर्स आपल्याला कळत नसतील तर त्या आन्सर विषयी सुद्धा डिस्कशन आमच्या तज्ज्ञ शिक्षकांमार्फत आपल्याला मिळत असतं, आपण करत असता आणि योग्य प्रकारे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळत असतं। तर अशा प्रकारे ह्या ॲपला आपण वापरायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा माहिती द्यायची आहे। धन्यवाद।